जपानच्या कागोशिमा प्रदेशातील सकुराजिमा या जगातल्या सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असलेल्या पर्वताचा मोठा उद्रेक झाला आहे. 4400 मीटर उंचीपर्यंत राख, आग आणि धुळाचे प्रचंड लोट उसळले. राखेचे ढग आकाशात 4 किमीच्या उंचीवर जमा झाले. गेल्या वर्षी ऑक्टोबर नंतरचा हा सर्वात मोठा स्फोट मानला जातो. स्फोटाच्या तीव्रतेमुळे लालसर दगड आणि चिंगाऱ्या हवेत वेगाने उडताना दिसल्या, ज्यामुळे क्षणभर संपूर्ण परिसर राखेच्या धुऱ्यात गडप झाला. हा स्फोट मिनामिडाके क्रेटरमध्ये दुपारी 12:57 वाजता झाला. क्योडो न्यूजच्या माहितीनुसार या घटनेनंतर कागोशिमा, कुमामोटो आणि मियाझाकी प्रांतामध्ये राख पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झालेले नाही. सध्या या भागातील रिस्क लेव्हल 3 वर कायम असून सामान्य नागरिकांना प्रवेश बंदी आहे. सकुराजिमा हा ज्वालामुखी सतत सक्रिय असतो आणि 1914च्या उद्रेकानंतर तो क्युशू बेटाशी जोडला गेला आहे.